नमस्कार. आपले शिवार ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळ सकाळची वेळ आहे. आता असं म्हणत काय हे नाही की पावसाळा आता संपला आहे. आता चांगलं मोकळं आकाश आता दिसायला लागलं, ऊन पडायला लागलं आहे आता. नाहीतर काय काल परवापर्यंत पाऊसच चालू होता, ऑक्टोबर संपला तरी अजूनसुद्धा. तर आता झाली सगळी गोठ्याची कामं, झाली सगळी. शेळ्यांची झाली, गायांची झाली, म्हशींची झाली. त्यांचा खुराक बिराक झाला देऊन. तर खुराक झाला म्हणजे मग खुराकात आम्ही देतो त्यांना मक्याचा भरडा. ते झालं. आता साफसफाई पण झाली सगळी. पण आता राहिलं आता काम आपलं वैरण काढायचं. वैरण काढून कुट्टी करायची, कुट्टी करून टाकायची. म्हणजे आपलं एक साईडचं सगळं काम संपलं समजायचं आता. तर आता आमच्या मंडळी समोर आता भाजी काढते. वांगी इथं आलेली, स्वतःच उगवून आलीत बरं का वांगी ही. हे बघा, एवढी वांगी निघालेत, अजून निघतील. जवळून दाखवा वांगी कशी दिसतात ते बघा. हे बघा, बारकी बारकी वांगी भरपूर लागलेत. हे असे. आणि वांगी चवीला खूप आहेत. ह्याला बिलकुल आम्ही काही केमिकल वगैरे टाकलं नाही, खत वगैरे टाकलं नाही. पूर्ण शेणखतामध्ये आले. हे शेणखताचा ढिगारा बघा. समोर शेणखत आहे आणि ह्याचं सगळं अंश इथं येतं आपण, म्हणजे असं इथपर्यंत सगळं शेणच आहे, शेणखताच आहे पूर्ण. आणि त्याच्यावरच उगवलेत. किती आलेत बघा. हे बघा, इथं पण मस्त वांग आहे. हे 2-4 तर अशीच दिसतात वरवरच. आता नको, बस झाली एवढी. घरी काय होईल, उगाच नासाडी तरी काय कामाची. मला अजिबात असं स्वच्छ वातावरण आहे बघा आज, किती दिवसांनी. हा एक ड्रम आपण घरी प्रयोग केला होता. आता हे 2-3 वर्षापासून आपला आहे. हे जे आपण स्वयंपाक खोलीतलं असतं ना, ते किचन वेस्ट बोलतात, ते टाकाऊ पदार्थ स्वयंपाक खोलीतले सगळे आपण ह्याच्यात टाकतो. जे पण कुजू शकतात, अशी ओला कचरा बोलतो ना आपण, ते सगळं आपण ह्याच्यात टाकतो. ते हळूहळू कुजतं, पूर्ण इथपर्यंत उतरतं खाली, ते कुजून. आता हे भरले म्हणा, पण ते उतरतं हळूहळू, कमी होत जातं. आणि इथं आपण एक तोटी बसवली आणि ह्या तोटीतनं अशा प्रकारचं लिक्विड ठिपकत राहतं बघा. हे किचन वेस्टचं लिक्विड आहे आणि हे झाडांना आपल्या घरी ऑर्गॅनिक टॉनिक म्हणून एक नंबर काम करतं. जास्त प्रमाणात नाही घालायचं. हे 16 लिटरला 1 लिटर किंवा अर्धा लिटर टाकायचं आहे आपल्या 16 लिटरच्या पंपाला. त्याची फवारणी करायची किंवा ड्रिचिंग करायची. आपण इथं आता ह्याला असं स्टोअर करतो या ड्रममध्ये. असे बरेच ड्रम भरलेत आपले. व हिरवं पाणी, हिरव्या रंगाचं पाणी. ह्याच्यात कुठं गाळ बिळ काही साठत नाही बरं का. पूर्ण असं फिल्टर झाल्यासारखं असतं. अजिबात त्याला स्मेल नसतो, काय नसतो. एकदम बिगर स्मेलचं असतं. आता हे परत लावून ठेवायचं इथं आणि हे ठेवायचं पॅक करून आपल्याला वापरण्यासाठी. आपण घरच्या भाजीपाल्यासाठी हे वापरतो, फवारायला किंवा त्याला ड्रिचिंगला. एक नंबर रिझल्ट आहे त्याचा. आणि आता इकडचं बघूया आपण. तर ही सांगेल आपल्याला, इकडचं एवढं जास्त माहीत नाही हिने काय काय लावलंय ते. इथे आपण कारल्याचा वेल लावलाय, ह्याच्यामध्ये लावलाय, ड्रममध्ये लावलाय. तर ड्रममध्ये आपण आळूची पानं पण लावलेत, बघू शकता. आता ह्या कारल्याचा वेल आहे. ही कारल्याची साईज दिसते ना तुम्हाला, हे छोटीच कारलेत बघा. असतानाच म्हणजे आपल्या अंगठ्या एवढी छोटी छोटी कारले येतात आणि एकदम ऑर्गॅनिक कारलेत बघा. हे बघा, बघू शकता, हे टोकं किती त्याला. हे बघा, छोटी छोटी भरपूर लागलेत. इथे पण आहे बघा. आपल्याकडे 4 प्रकारचे कारलेत. हे एक प्रकारचं झालं. हे एकदम छोटं अंगठ्या एवढं हे कारले. इथे एक बघा आहे, हे दुसरं. हे कारलं आहे ना, या कारल्याला बघा काटे नाहीत वरती, असे काटे असतात ना, एकदम सॉफ्ट आहे, असे मऊ. आता हे काल परवाच मी काढून टाकले होते. आता हे एक छोटंसं राहिले. आता हे कारले पण एकदम चांगलं मोठं होतं. ह्याला इथे आपोआप शेणखत वगैरे सगळं मिळते, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे येते. आता इकडे एक तिसरं एक आहे बघा. पुढे चला.
हे बघा कारल्याची वेल आपल्याकडे भरपूर आहेत. इथे पण कारले लागलेत. फुलं पण तेवढेच प्रचंड प्रमाणात लागलेत बघा. आणि फुलं तर एकदम छान दिसतात. हे छोटे छोटे कारले पण लागलेत. तिकडे आपल्याकडे सफेद कारले तिसरं. हे बघा हे छोटं दिसतंय ना, हे पण इथले पण कारले काढून झालेत ना, हे आता छोटे छोटे लागलेत बघा. हे तिसरं कारलं आपलं सफेद कारलेत हे. आणि 4 नंबरचे कारले ते एकदम असं प्रचंड प्रमाणात मोठे मोठे येतात बघा. आता वेल पण तेवढ्याच प्रमाणात पसरलाय. इथे बघू शकता तुम्ही वेल किती टोकापर्यंत तिकडे गेलाय. हे बघा हे कारले इथे दिसतात तुम्हाला. आणि ह्याच्यात 2 कारलेत, सफेद पण आहे आणि हे पण आहे. हे बघा हे पक्षाच्या आकारासारखं दिसतं की नाही तुम्हाला. हे बघा कसं वाकडं झाले, त्याला जागा नाही व्यवस्थित मिळाली, वाकडं झाले. पुढे बघा कसा पसरलाय पूर्ण वेल. इथे पण कारला आहे. इथे बघा सफेद कारला लागले. ह्याच्यात 2 वेल आहेत, सफेद आणि हिरवा. आणि हे असं पसरायला लागलाय. आणि आपल्याकडे दुसरं एक आहे, चवळी आहे बघा. हे बघू शकता ही चवळी आहे. काही शेंगा वाळल्यात बघा, काही शेंगा हिरव्या आहेत. हे दिसतात. वाळलेल्याचे आपण साठवून ठेवू शकतो आणि हिरव्याचे आपण भाजी करू शकतो. हे काही अशा आहेत. इथे पण कारले लागले. कारल्याचे वेल प्रचंड आहेत आपल्याकडे. आणि इकडे आपण ही चवळी लावली. आता ती चवळी वेगळी मगाशी दाखवलेली आणि ही चवळी वेगळी. आता ही चवळी वेगळी म्हणजे कशी, ह्याच्या शेंगा लांब लांब आहेत बघा. तुम्हाला शेंगा दाखवते. इकडे शेंग आहे, हे बघा. ही शेंग जी आहे ना, तुम्ही बघू शकता कशी लांब आहे. इथे पण लांब शेंग लागली बघा. खाली भरपूर लागल्या शेंगा. हायब्रिड आहे काही? नाही नाही, हे पण ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिकच आहे. गावरान, हां फक्त व्हरायटी वेगळी. व्हरायटी वेगळी. हे आणि काय? इथे आपल्याकडे काळी कोयरी बघा. काळी कोयरी पण प्रचंड प्रमाणात लागल्या दिसतात बघा. हे बघा घसच्या घस लागलेत काळी कोयरीचे. आता ह्याची आपण भाजी पण बनवू शकतो. आणि ह्याची भाजी आयुर्वेदिक आहे बघा का खायला आपल्याला. हे बघा काळी कोयरी. पण एवढं ह्याला पूर्ण ह्याचं जे वरची कूस आहे ना, ते पूर्ण स्वच्छ करून आपल्याला भाजी करावी लागते. इकडे पण घस लागला. हे आपण शेळ्यांना पण टाकू शकतो. शेळ्या पण आपल्या आवडीने शेळ्या खातात. खूप आवडीने खातात त्याला. पानं पण तेवढ्याच प्रमाणात खातात आणि काळी कोयरी पण तेवढ्याच प्रमाणात खातात. फळं पण खूप आवडतात. आणि इकडे बघा हे परत मी बी मिळालेलं, ह्या सगळ्या चवळी लावल्यात. हे बारके दिसतात ना, ह्या सगळ्या चवळी ते लांबवाल्या आहेत का? लांबवाल्या. हे सगळ्या चवळी. आणि हे उभे आहेत का, मिरच्या आहेत काय? हा हे उभे ते मिरच्या आहेत का? मिरच्या आहेत. हा टोमॅटो आहे. हे टोमॅटो आहे. आणि हे आपण असंच बी टाकलं होतं कडुलिंबाचं. ते कडुलिंब आहे का लिंबोणी आहे? हा सॉरी लिंबोणी आहे, कडुलिंबाचं नाही. हे बघा हे पसरा. इथं एक लिंबोणी आहे काय? ह्या सगळ्या लिंबोण्याच दिसतात. 5-6 लिंबोणीच आहेत ह्या सगळ्या. हे आता इथं कशा उगवत्या. आणि हे बघा हे तुम्हाला दिसताना असं वांग्याचं झाड दिसेल, पण वांग्याचं नाही. वांग्यासारखं पानं आहेत, पण हे छोटी छोटी वांगे येतात. आणि ज्याची दाढ किडली आहे त्याच्यामध्ये ते दाढ किडल्यावर त्याचे बिया आहेत ना, ते टाकायच्या औषध म्हणून, तर ते आपली दाढ दुखायची थांबते. अजून एक दुसरा उपयोग आहे, पण ती मला माहीत नाही. मी तुम्हाला माहिती करून सांगेल. हे बघा ह्या उलट्या मिरच्या, ह्या अशा उलट्या मिरच्या येतात वरच्या साईडला. वरच्या साईडला. नॉर्मली आपल्या कशा असतात खालच्या साईडला असतात, ह्या वरच्या साईडला. ह्याला पण कळ्या भरपूर आल्यात. इथे आपला वेली मोगरा आहे. इकडे बघा आपण चिगळ कशात लावली बघा. हे बघा चिगळ आपण ह्याच्यामध्ये लावली. चिगळ म्हणजे खायची? हां खायची चिगळ आहे. हे आपण जमिनीत टाकले तर भरपूर पसरते. इथे पालक पण आली बघा. पालक काढली नव्हतं ना काल का परवा? काढली का पालक. आणि हे काय आहे मोठं झाड कशाचं आहे हे? फणसाचं आहे. हे फणस ही रोपं तयार केलेत फणसाची. घरच्या घरी रोपं तयार केलेत. आमच्याकडे फणस आहे, कापा फणस. त्याची मी रोपं तयार केलेत बियापासून. बियापासून. तर छान प्रकारे आले. ते आपण रानात आता दुसरीकडे लावणार आहे, शिफ्ट करणार आहे त्याला. तर अशा प्रकारे आमची बघा कारली म्हणजे घरच्या घरी लावले. इकडे घराच्या मागे घरच्या घरी लावले. आणि रानात पण वेगळ्या वेगळ्या सगळ्या भाज्या लावल्यात. आता सूर्यप्रकाश बघा वरती आला, चांगला चमकतोय. आणि हे पेरू बघा हे आपोआपच आलेत, आम्ही काय लावले नाहीत. हे आता इथं गवत झाले, हे जरा काढायचं आहे. किती? 2 पेरू आहेत. आता लाल पेरू आहे का तिकडे एक एक आहे. हे शेवगा पण आपोआप हा एक पेरू आहे हा, आणि तिथे एक पेरू आहे समोर दिसतोय ना तो पेरू. आपोआप आलेत म्हणून ठेवलेत. शेवग्याचं आपोआप आले का हे?
आणि इथे हे- हात हे- बघा, हात गेला फुलं हे किती आले. शेवग्याचं आपोआप आलंय काय मग? हा, आपोआप आले बी पडून. इथे आहे शेवगा, त्याचं बी पडलंय त्यामुळे आपोआप आले. हे बघा फुलं किती लागले. हात गेला फुलं आहेत भरपूर. छाटलाय काय त्याला वरनं? छाटलाय, एकदम वर जायला लागलं ना म्हणून छाटलाय. फुलं तुम्ही जवळून बघू शकता. हे बघा, जरा जवळून दाखव फुलं किती छान फ्रेश एकदम. हे बघा, कालच खाल्ली पाहिजे. हा कालच खाल्ली. आता हे मस्त उद्या लागते. नाही तर परवा काढेन मी. आता एकदम मस्त काढून लागते, काय टेस्टी फ्रेश भाजी फ्रेश एकदम. चांगले लागतात ना, ताजे ताजे. शेंगांची आणि फुलांची खाल्ली इथे होती बघा काल. आपण आलं लावलंय. घरचंच आलं होतं ते आपण ह्याच्यात लावलंय. ते बाहेर दिलेलं त्यातलं आहे का? घरचं आलं का भाजीतलं? नाही नाही, मी लावलंय. बाहेर दिलं संपलं ना. संपलं काय? बघा इथे पण कारल्याचा वेल आलाय आपापच. हे काय बटाटे लावलेत काय? हे हा, ते बटाटेच आहेत. हे बटाटेच आहेत ना? हा, हे दिसतात ना, हे बटाटे. आणि हा भुईमुग आहे. काय ते आपोआप मी टाकलेलं बी पडून हे आलंय. वडाची झाड आहे बघा. हा. हे एकच आहे, दुसरं कुठे? दुसरं इकडे. दुसरं कुठे? तिथंच असं कुठतरी. हा, एकच दिसतंय मोठं आहे झालेलं. आतमध्ये आतमध्ये घरात तिकडं. कोणाचे? त्यांच्या? तिथं. आणि इथे बघा, हे अननस असं जे आहे ना, ते छोटंसं रोप मी लावलं होतं. आता बघा किती मोठं वाढलंय. आता ह्याला जमिनीत लावण्याची गरज आहे. मस्त आणि आलंय. इथे बघू शकता आपल्या ह्याला कळ्या किती आल्यात मस्त. काय हे? शेवंतीला भरपूर कळ्या आल्यात मस्त. फुलल्यावर छान दिसणार आहे. आणि हे पण बघा, मी काय असंच गुलमोहर नाही काय ह्याला म्हणतात? गुलबक्ष? ह्या फुलाचं नाव माहीत नाही. मी असंच बँकेत गेले तर तिथून आणलेले. नाही हे काय? हे गुलबक्ष आहेत काय? हां, ते गुलबक्ष आहेत. ते फुलल्यावर खूप छान दिसतात. जरा वेळ जवळ लावली राव हे. पण छान दिसतात. हे काय? हे काय? हे काय वडाचं झाड येत आहे? तेच वाढत. मला वाटतं तिकडे नेले. वडाचंच आहे ते. ह्याला वडाची आत्ता लावायला पाहिजे ती पावसाळ्याला का. हे काय? हे काय? ती बदाम. बदाम तर तिथं देशमुखांच्या इथं सापडलेलं ते लावलेला. नाही नाही, हे बदाम. छाटलाय काय त्याला? देशमुखच्या इथला तोच आहे का? हां, तोच आहे वाटतं. हां, बी लावलं होतं आपण. बी नव्हतं, रोप आणलं होतं. रोपच होतं का? चिटकलं की चांगलं. छाटलाय काय त्याला? नाही नाही, ते करंडलाय. शेळ्याने करंडलेलं दिसतंय. हां, तरीच. आणि हे खारकीच आहे. काय खारका तर लय झालाय आपल्याकडे, नको तितकं. किती पण खारकाच. हे एक सीताफळाचं आहे. सीताफळाचं आहे. आणि ह्याची सीताफळं आम्ही लय खाल्ली या सीझनला. सीताफळ केवढं मोठं आहे. ते आहे घरात, काढले काल. तिथं होतं ते का? हां, ते मध्ये होतं ते? हां, हां, काढलं काय? दाखवते घरात. चला. हे उंच उंच जायला लागलं बरं का. आता छाटून टाका, पावसाळा संपला. हे बेलाचं झाड आहे. बेल आहे का? आपल्याला सोमवारी घरच्या घरी वाहण्या मोठं झाल्यावरती ते खूप मोठं होणार झाड. हां, होऊ द्या मग. हे बघा त्या झाडाचं सीताफळ, ते जे गेटवरती एंट्रीवरती होतं ना, त्यातलं सीताफळ आहे. हाताच्या ह्याच्यावरून कळत असेल किती मोठं आहे ते. आणि चवीला पण एकदम चविष्ट आहे बरं का, गोड अगदी जबरदस्त आहे. आपण अशा प्रकारे आता पटांगण केलं आहे. सगळं हे सगळं कमरेच्या मापाने कापून घेतलं आपण. आता हे एक 10 दिवसापासून चालू होतं आपलं हे कट करायचं. खूप उंच झालं होतं ना, 20-22 फूट. हे असं ही कसं उंच आहे, ह्याच्यापेक्षा पण उंच गेलं होतं. हो, किती उंच आहे, खूप उंच आहे. त्या दिवशी इथपर्यंतच झालं होतं. आता इथून पुढं पण जायला चालू केलं आहे आपण. ते बघा समोरची मोठी मोठी झाडं, केवढी मोठी खोडं होती बघा. काय तर लक्षात येईल तुमच्या. तर बघा ती खोडं, असली खोडं काय काय मोठी मोठी. हे समजा हे मोठं आहे, ते पुढचं मोठं आहे. त्यातलं तरी ते ना, ते आमच्या केळीवर पडल म्हणून त्याला काढते, कारण त्याच झुकावत पलीकडच्या साईडला आहे. हे त्या दिवशी दिसत नव्हतं बघा. हे आता हे जवळनं दिसायला लागलं. आवळ्याचं झाड आहे हे आवळ्याचं झाड आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं ना, हे बेट काढायचं आहे. हे काढायला चालू केलं आहे. हे कट करतो आता आपण. हे कशांतरी वावटळीत किंवा वाऱ्यात कशांतरी पडलेलं हे लाकूड ह्याचं आवळ्याचं. आणि ही जांभळं बघा, ही दिसत नव्हती ना त्या दिवशी. हे बघा ही जांभळं दिसायला लागली आता. ही सगळी तुती आता ही काढायला आली. ही तरी सावलीमुळे थोडी दबली, नाहीतर इकडची तुती लयच उंच गेली होती. ही सगळी तुती ओळीच्या ओळी दिसतात की नाही. आता हे जे समोरचा हा जो बांध आहे ना, असा दिसतोय हा, असा हे आंबा वगैरे लावला आहे, किंवा ही जांभळं आवळा ही सगळं जे लावलं ना, हा बांधावर आहे. आणि ह्या बांधाच्या पलीकडे एकरभर आहे. ते पूर्ण एकर नाही, 1.25 एकर असं, म्हणजे हा 1 एकर आहे असा, आणि त्याच्या खाली एक अर्धा एकर आहे असं. जवळजवळ 1.25 एकर आपण असंच जंगल लावलं आहे. असं सेम पद्धत आहे.
तिकडचं पण आता कट करायला चालू करायचं आहे. पावसाळ्यामुळं ते पण आवरलं नाही, खूप उंच गेले ते पण. असंच कट करत करत पण जरा हे याची कटिंगच नव्हती झाली, त्याची जरा बऱ्यापैकी कटिंग झाली. त्यामुळे ते जरा सोपं आहे जरा काढायला, मनकाट एवढंच असेल. हे काय काय लाकडं खूप मोठी झाली होती. ही केवढी मोठी मोठी बघा ही कडची, आहे का किती मोठी मोठी लाकडं आहेत. तर आता ही तुती राहिली, अजून ही तुती काढायची आहे. हा समोरचा भाग साफ करायचा राहिला आहे. असंच दिसणार आता, हे कसं पटांगण दिसतंय असं दिसणार सगळं. आता हे सगळं काढून घेणार आम्ही, ही मधली जेवढी लाकडं बिकडं जेवढी पण काडीकुडी पडली का ही सगळी. आता ही वैरण झाली आमची, भरपूर वैरण झाली. आता काढता काढता काय होतं, हे जास्त उंच गेलं ना सुबावळ वगैरे की त्याला पाला नाही राहत, नुसतं तर काड्या काड्या राहतात, मग पाला कमी पडतो. हा असा कमी पडतो. जर ही माप जर कट केलं ना आपण कमरेच्या किंवा कमरेच्या थोडं खालनं, तर तिथून आपल्या डोक्यापर्यंत येईपर्यंत सगळा पालाच राहतो मग काढायला आपल्याला पटापट पटापट. बघा किती फुटवा लगेच. आता हे किती दिवसापूर्वी काढला असेल आपण? 3 दिवसापूर्वी, 3-4 दिवसापूर्वी काढला असेल ना. रोज एक सरी काढतो ना आपण साधारण, एक 4 दिवस धरा. 1, 2, 3 आणि 4 दिवसापूर्वी काढलं बघा, लगेच त्याला फुटवा बघा किती आला. सगळा इथून तिथून हिरवंगार झालं. ही ओळ दिसत असेल, ही ओळ सगळी हिरवी हिरवी दिसायला लागली. आता कॅमेऱ्यात दिसतं की नाही काय माहीत नाही, पण हे बघा सगळी हिरवी. ही त्याच्या अगोदर 1 दिवस, ती त्याच्या अगोदर 1 दिवस, ती त्याला मला वाटतं एक 10 दिवस झाले असेल. ते तर लागलं एकदम खांद्या इतकं झालं. आता काय काय ठिकाणी तर ते काढायला लवकर येईल असं आहे. अशी घरची वैरण असल्याशिवाय ना परवडत नाही गोट फार्म. मग कधी आम्ही काय करतो, समजा आदली बदली होऊन कधी आंब्याचा एखादा टाकायचं, कधी नारळाचं पान टाकायचं, कधी आवळ्याचं टाकायचं, कधी जांभळीचं टाकायचं, असं करतो आम्ही. ते पुढं हसफळ आहे, ती पण आवडीने खातात. हसफळ म्हणजे ते नोनी फ्रूट असतं ते आहे, ते आवडीने खातात. शेवगा आहे कधी ते टाकतो आम्ही. आणि टणटणी तर काय आमच्याकडे कचऱ्यासारखी, टणटणी काय कुठेही हात घातली टणटणी मिळते. टणटणीचाही पाला आवडीने खातात, काय नाही. अशी वैरण घरची पाहिजे. आणि ह्या आम्ही लावलं आहे, ह्याला जवळजवळ एक 5 वर्षे झाली आता ही जंगल लावून. थोडक्यात जंगलच म्हणायचं ह्याला, फक्त जंगल आहे पण सिस्टमॅटिक आहे. 6x2 6x2 वर असं लावलं आहे. सगळीकडे ड्रिपवर केलं होतं आपण. झालं का, निघायचं का? चला. बघा कसं घामाने भिजलं बघितलं, बघा सगळं घामाने भिजले, फुल स्वेटिंग. कष्ट केलं. कष्ट केलं, तो घाम गाया पूर्ण आतपर्यंत सगळं भिजलंय. तो हे आवळ्याचं झाड इथे इथे हो का, इथे दाखवतो मला आवळे ह्याला हे काय इथे येत हो का. हा हे बघा, हे आवळे, आवळ्याचा घस लागत हे बघ. एक आवळा खाय द्या. उंच आहे पण आता येणार नाही जे ही काय वरती फांदी बघा, ही फांदी वरची किती लागलेत. एक द्या आवळा खायला. पाहिजे काय? एकच द्या. असेल की नाही बरं आहे. आता काढा येईल की, आता काढायसारखाच आलाय. बस काय एक ठीक आहे, हे बघा भरपूर या फांदीला 15-20 तरी. पहिल्यांदा हा थोडंसं सीझन नाही कडवट बरं का? लागतं, नंतर गोड लागतं. हा सीझन नाही आहे का? आता कसं आलंय काय माहित. काय हा सीझन आहे? पण ते ऊस तोडीचे, हा म्हणजे आता लागायला चालू व्हायला पाहिजे होतं. नाही नाही, ह्याच वेळेस येतात, याच वेळेस येतात. आणि हे दाखवा, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. इडलिंबू. इडलिंबू आहे का त्याला आता? ते काय समोर दिसतंय, फळ आहे का पण समोर? ते काय फळ आहे खाली वर बघा, दिसलं का? बघा तुमच्या हाताजवळ, हा तिथंच तिथेच. ठीक आहे, त्या हाताला यायचं नाही की माझ्या. चढाव चढा घे, काटेच सगळे टाकलेले. गंबूट घातलंय की. गंबूट काय करते, कातडी बेकार हे असते. मोठं मोठं फळ आहे, तिकडे पण आहे. हे जरा पिकायला लागलंय बघा. ह्याने दाखवतो समोर. हे आहे ना, या काठीच्या टोकावर बघा, हो हे दिसतंय का? हे फळ आहे, हो हे पेरूसारखं दिसतंय, पण हे लिंबू आहे. आपलं नॉर्मल लिंबू असतं ना, हां त्याच्या 4 पट त्याच्यापेक्षा आहे. मोठं. ते 4 पट असते. तिकडे एक आहे वर, कुठं सरळ आलं? ठीक आहे. हां हे बघा, हे आहे ते एक आहे. 2 ते बघा, काल त्या दिवशी जयेशला माहीत नव्हतं, त्याने हिरवंच काढून आणलं. ते हिरवं नव्हतं काढायचं आपल्याला,
त्याला पिकवायचं होतं, मग आता हे 2-3 तरी सोडले आपण आता पिकायला. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया.